नवी मुंबई महानगर पालिका क्षेत्र में एक बार फिर भ्रष्टाचार के खिलाफ आवाज बुलंद हुई है। उद्यान, गटर और डस्टबिन प्रोजेक्ट से जुड़े घोटालों को लेकर पूर्व नगर सेवक भरत जाधव ने बेमुदत उपोषण का ऐलान किया है। भरत जाधव का कहना है कि इन योजनाओं में करोड़ों रुपए के ठेके मंजूर किए गए, लेकिन काम अधूरे और निम्न स्तरीय हैं। इस पूरे घोटाले की जांच रिपोर्ट भी मिल चुकी है, फिर भी दोषी अधिकारियों और ठेकेदारों पर कोई कार्रवाई नहीं की गई है। भरत जाधव का कहना है, जब तक दोषी अधिकारियों और ठेकेदारों के खिलाफ सख्त कार्रवाई नहीं होती, तब तक ये उपोषण जारी रहेगा। उन्होंने नागरिकों से भी अपील की है कि वे भ्रष्टाचार के खिलाफ इस आंदोलन में शामिल हो और प्रशासन की जवाबदेही तय करने की मांग करें। प्रभाग क्रमांक 8 मध्ये जो उद्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान आहे, त्याचबरोबर सेक्टर 50 मध्ये एक गटर काम केलेलं आहे आणि डस्टबिन लावण्याचं काम केलेलं आहे। या कामामध्ये प्रचंड प्रमाणात धांदली झालेली आहे, कारण की उद्यानामध्ये 6000 चौरस मीटरचं उद्यान आहे, जिथं 25-50 लाख रुपयाचं काम भरपूर झालं हो, पण टप्पा 1 टप्पा 2 परत खेळण्याचं वेगळं काम असं दाखवत 3 कोटीपर्यंत कामं नेलेली आहेत। आणि वास्तविक पाहता तुम्ही आता जर जमलात त्या मैदानाच्या पलीकडेच गार्डन आहे, आपण जाऊन व्हिजिट करा की 3 करोड रुपयाचं ते काम आहे का। बरं, ते काम करून निकृष्ट दर्जाचं काम आहे, तेही बघू शकतात। स्वतः अतिरिक्त आयुक्त चौकशी अधिकारी सुनील पवार साहेब यांनी व्हिजिट करून पाहणी केली सगळी, त्यांच्या निदर्शनात आलं की हे काम चुकीचं झालेलं आहे। त्याच्यानंतर सेक्टर 50ला गटर आहे, जिथं गटरचे म्हणजे बोगस काम तर करू शकतो समजा, हेही समजू शकतो, पण जे अनावश्यक काम आहे, ज्या कामाची गरज नाही ते काम कुठंच ॲप्लिकेबल नाही आहे। म्हणजे वन साईड स्लोप असताना, पाणी वन साईड जात असताना त्यांनी विरुद्ध दिशेला गटर बनवून टाकलं। तुम्ही बाजूला शाळा आहे, तुम्ही जाऊन बघू शकता, तिथं जायचं, एक बॉटल पाणी टाकलं किंवा एक बाल्टी पाणी टाकलं ना, ते विरुद्ध दिशेला जाते, पण गटर बनवले तिथं 1 कोटीचं। आणि सगळे 108 नंबर वॉर्डमधली कामं आहे। त्याच्यानंतर डस्टबिन, जागोजागी डस्टबिन लावलेले। आता इथले डस्टबिन काय काढले, ह्याच चौकामध्ये तुमच्या 20, 25, 50 मीटरमध्ये ना 25 डस्टबिन होते, आता त्यातले काही काढलेले आहेत ह्याच्यातले, म्हणजे अनावश्यक कामं केलेली आहेत। वॉर्ड छोटा म्हणून कशाही पद्धतीने कामं करणं हे चुकीचं आहे। सर्वात महत्त्वाचं, आम्ही नगरसेवक कोण काय करतो त्याच्यापेक्षा अधिकारी आणि ठेकेदार यांनी जबाबदारीने कामं करायला पाहिजे होते। त्या अधिकाऱ्यांनी सगळे बोगस कामं केलेले आहेत। त्या अधिकाऱ्याची बदली देखील इथून उपायुक्त पंढरीनाथ चौडे जे होते त्यांना बेलापूर विभागातून त्यांना कुठं बदली केली मला माहीत आहे, पण तिथून पाठवण्यात आलेले आहे। म्हणजे ह्यांची सगळ्यांची। बरं, हा घोटाळा झाला कधी? ज्यावेळेस पंढरीनाथ चौडे 2019-20ला काही तिथं उपायुक्त होते, त्यांच्याच काळात झालेला घोटाळा आहे आणि परत तो माणूस इथं येऊन बसलेला आहे। म्हणजे तुम्ही पालिकेमध्ये प्रामाणिकपणे काम करणारे आणि करप्टेड पद्धतीने काम करणारे कशी पद्धत चालली, फार दुर्दैवी। मी मागील 5 वर्षापासून सातत्याने पत्रव्यवहार करत होतो। तुम्हाला मी पत्रव्यवहार व्हॉट्सअपवर पाठवेल, PDF बनवायला सांगितलेली। त्याच्यानंतर 5 महिन्यापूर्वी माननीय आयुक्त साहेब म्हणजे अभिजित बांगर साहेब आयुक्त होते, त्याच्यानंतर मिसाळ साहेब होते, त्याच्यानंतर नार्वेकर साहेब होते, सगळ्यांना पत्रव्यवहार केला। पण कैलास शिंदे साहेबांचे मी आभार का मानतो की किमान त्यांनी एवढं तरी धाडस दाखवलं की हे बाबा चौकशी झाली, एवढा वेळेस पत्रव्यवहार करतो तर आपण चौकशी अधिकारी नेमावा, म्हणून सुनील पवार साहेबांना चौकशी अधिकारी नेमले 5 महिन्यापूर्वी। अक्षरशः अभियंता विभागाने शहर अभियंता शिरीष हरदवाड साहेब आहेत, कार्यकारी अभियंता वाघचौडे साहेब आहेत, यांनी खाली उपअभियंताला पत्र पाठवून थकले, पण त्यांनी पेपरसुद्धा पूर्ण केले नाही चौकशीसाठी। तुम्ही हे सुनील पवार साहेबांना विचारू शकतात। त्यांनी त्या पद्धतीने मग जे उपलब्ध होते त्याच्यावर त्यांनी अहवाल बनवला आणि ते मला अहवाल देत नाहीत, याचा अर्थ अहवालामध्ये काहीतरी गडबड घोटाळा आहे हे सिद्ध होतं आहे। आज बेमुदत उपोषण आपण यासाठी केलेलं आहे की पालिकेने आधी त्या संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यावर कारवाई केली पाहिजे, हीच आमची मागणी, दुसरं काही नाही आहे। एकदा कारवाई केली तर साहेब लक्षात ठेवायचं, चूक करणाऱ्या माणसाला पाठबळ देणं म्हणजे त्याला दुसरी चूक करण्यासाठी एक प्रकारची शक्ती देणं आहे। पण चूक करणाऱ्या माणसावर कारवाई केली तर लक्षात ठेवायचं ते आयडॉल बनून जातो की चूक करणाऱ्या माणसाला हे भीती वाटते की आपण चुकीचं काम करता नाही, तर उद्या त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील। आपल्याला वाटते आजच्या बेमुदत उपोषणाने कारवाई होईल? 100% साहेब। हे कोणती बघा, सिस्टीम एवढी करप्ट झालेली आहे की तुम्ही एका दिवसात लगेच सिस्टीम सुधारू शकत नाही। पण मला माहिती आहे की प्रयत्न केले, आमचे सगळे अशी प्रामाणिक माणसं पाठीमागं असेल तर 100% होऊ शकतं। त्यासाठी प्रयत्न करावा लागेल। 5 वर्ष प्रयत्न करत होतो, चौकशी अधिकारी नेमला असता, 5 महिने प्रयत्न करत होतो, चौकशी अहवाल आला असता, पुढचे अजून 5 महिने प्रयत्न करू, पण दोषी आहे त्यांच्यावर कारवाईच करून घेऊ। कैसा है कि आज भरत जाधव जी ने ये अनशन रखा आज, तो हम उनको एक पॉलिटिकल व्यू से नहीं देख रहे। ये पब्लिक का जो पैसा यहाँ पे एक टैक्स रुपये हम लोग भर रहे हैं, तो इसके लिए उनको एक सपोर्ट के लिए हम लोग आए हैं। क्योंकि अगर किसी भी जगह पे कोई भी प्रशासन अगर ये भ्रष्टाचार कर रहा है तो लोगों का पैसा यहाँ से सेव होना चाहिए और लोगों के ऊपर कोई इनजस्टिस नहीं होना चाहिए।
डेवलपमेंट में 2 पैसा इधर उधर हो सकता है, ये हम लोग मानते हैं, लेकिन इतने बड़े पैमाने पे अगर भ्रष्टाचार होता है तो लोगों को इस भ्रष्टाचार से मुक्त करने के लिए और भरत यादव को सपोर्ट करने के लिए हम लोग यहाँ पे आए। आपको लगता है मनपा अधिकारी इन चीज़ों से सूद लेंगे? नहीं लेनी चाहिए, सीख नहीं लेंगे तो इससे बड़ा आंदोलन करने के लिए हम लोग तैयार हैं। तो उस टाइम पे हम लोग पॉलिटिकल व्यू से नहीं देखेंगे, तो लोगों को सपोर्ट करने के लिए हम लोग आएंगे आगे। तो इससे सीख लेनी ज़रूरी है, क्योंकि अगर यहाँ पे नहीं रोकेंगे तो फिर लोगों का बहुत नुकसान हो जाएगा। नवी मुंबई महापालिकेत प्रशासकाच्या कालावधीत प्रचंड भ्रष्टाचार वाढलेला आहे। नागरिक अक्षरशः त्रस्त आहेत। आज यांनी काही इथल्या स्थानिक गोष्टींसाठी उपोषण सुरू केलेलं आहे। जिथे जिथे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध कोणी लढत आहे तिथे तिथे आम्ही जाऊन त्यांना सहकार्य करतोय, सपोर्ट देतोय। मुद्दा असा आहे की नागरिकांना अत्यंत परेशान करून ठेवलं आहे। म्हणजे आधी नागरिक नगरसेवकांमुळे परेशान असायचे, आता प्रशासनामुळे परेशान झालेत आणि आता नगरसेवक पाहिजेत अशी म्हणायची वेळ आली आपल्यावर। कारण निदान कोणाकडे तरी जायला रस्ता राहील आणि कोणीतरी कंप्लेन ऐकेल अशी परिस्थिती आहे। आज सहकारी संस्थांना झाडं तोडायचे तो 200 रुपयाचे चार्ज प्रत्येक झाडाच्या मागे। ही जी लूट महापालिकेने चालवली आणि एकदम बेमुरवतखोर जो प्रकार सगळा सुरू आहे प्रशासनाचा, आणि त्यांना वठणीवर आणण्यासाठी हे जे काय चालू आहे त्याला सपोर्ट आम्ही करत आहोत। आणि महापालिकेने लवकरात लवकर सुधारावं, ह्या सगळ्या ह्याच्यातून प्रशासनाचा कारभार सुधारावा एवढीच आम्ही आता आशा व्यक्त करतो। तो उन्होंने कहा, ये लड़ाई किसी व्यक्ति की नहीं बल्कि जनता के हक की लड़ाई है। हमारा उद्देश्य सिर्फ एक है, भ्रष्टाचार मुक्त नवी मुंबई। ब्यूरो रिपोर्ट, FS न्यूज नेटवर्क, नवी मुंबई।